वंश न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खणखणीत आवाज। येथे ढोबळे कुटुंबाचे प्रमुख यांचा वाघाच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला दुर्दैवी। त्या संदर्भामध्ये आम्ही सर्व प्रमुख लोक भेटी द्यायसाठी आलेले असता आमच्या आईशी बोलणं झालं, कुटुंबातल्या सर्व लोकांशी बोलणं झालं। गावकरी होते, पोलीस पाटील पण सर्व मंडळी होती, अत्यंत सरपंच साहेब होते आणि अत्यंत दुर्दैवी घटना झालेली आहे। राज्य शासनाकडे वारंवार सर्व घटक विनंती करत आहे आणि खास करून रामटेक तालुका आणि पारशिवनी तालुक्यामध्ये ह्या घटना वारंवार वाढत चाललेल्या आहे। शासन मोबदला देत आहे, परंतु एकदा जीव गेल्यानंतर त्या मोबदल्याला तेवढी काही व्यवस्था निर्माण करण्यासाठी मदत होत नाही। आमची शासनाकडे मागणी राहणार आहे की हा मोबदला आता वाढवून किमान 2 कोटी रुपयाचं कव्हर देण्यात यावं, 1 कोटी रुपये देण्यात यावे, 1 कोटी रुपयाचं एफडी देण्यात यावं आणि कुटुंबातल्या ज्या व्यक्तीला इथे कामावर घेत आहे त्याला किमान जो मिनिमम वेजेस ॲक्ट आहे त्याप्रमाणे पगार देण्यात यावा आणि कुटुंबाची देखरेख व्यवस्थित तो करू शकतो। त्यासोबतच ज्या उपाययोजना करायच्या, मागे 2-3 बैठका झाल्या आणि त्यामध्ये उपाययोजना करण्यासंदर्भामध्ये प्रदीर्घ चर्चा झाली। नवीन टेक्नॉलॉजी आता देशामध्ये आणि जगामध्ये विकसित झालेली आहे। AI सारखी टेक्नॉलॉजी आहे, ड्रोन्सचा वापर करता येतो। जास्तीत जास्त जंगलाच्या आतमध्ये कोरमध्ये मेडोज तयार करायला पाहिजे, ग्रासलँड तयार करायला पाहिजे, जेणेकरून हर्बीवोरस आतमध्ये राहिला तर कार्निवोरस गावाच्या पर्यंत पोचणार नाही। अशा अनेक उपाययोजना जगपातळीवरती अनेक जागी अशा प्रकारच्या घटनांना आळा टाकलेला आहे, ह्याचा अभ्यास होणं गरजेचं आहे आणि ह्या सर्व गोष्टी केल्या तर निश्चित स्वरूपात ह्याच्यावरती आपण या घटनांवरती आपण कुठेतरी यशस्वी होऊ शकतो, कमी होतील आणि लोकांना सहकार्य होईल। नाही तर सध्याची परिस्थिती अत्यंत भयानक आहे। लोक शेतीचा हा मोसम आहे, खरीप हंगामा सुरू आहे, लोक शेतात जाऊन नाही राहिले, पेरण्या खोळंबलेल्या आहे आणि अशा परिस्थितीत अशा घटना होणं लोकांचं मनोदय पूर्णपणे तुटलेलं अशी स्थिती आजची आहे। व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा।